नमस्कार. वा, बसा ना, बस बस प्लीज. हे बा, जरा मॅडमला बघू दे मला. बाजूला हो ना. हे काळे ढग सतत असतात का तुमच्या बरोबर? गंमत आहे. चहा वगैरे घेतला का? नाही. हे बटक बटक, अहिल्या देवी किर्लोस्कर, एवढं मोठं नाव वाटतं ना, असं प्रभावी. आणि साक्षात तुम्ही माझ्या समोर बसलेला आहात. नशीब आमचं फळफळलं आज. वा, आजचा दिवस एकदम उत्तम आहे. बेस्ट. ए, अर्धे की चहा आले का? घ्या मॅडम, चहा घ्या. आणि कसा झालाय सांगा. बटूक मस्त चहा करतो. ए, आतलं सगळं व्यवस्थित आहे ना? हा, ते आधी महत्वाचं आहे, ते बघ. अहिल्या देवी किर्लोस्कर. थांब तारा, कुठे गेली होतीस? कुठे गेली होतीस? मम्मा मी ना ते जरा मी आजवर तुझ्यासारखी निर्लज्ज मुलगी पाहिली नाही कुठे. तुला लाज कशी वाटत नाही ग? एवढी मोठी स्पर्धा हरलीयस तू. वजे घराण्याच्या संगीत परंपरेला बट्टा लावलायस आणि तुला लाजही वाटत नाहीये. उलट नट्टापट्टा करून बाहेर फिरतीयस. एवढी कोडगी झालीयस. तारा, हरले मी तुझ्या पुढे. तारा, अगं किती स्वप्न बघितली होती मी तुझ्यासाठी. माझी तारा मोठी गायिका होईल, महागायिका होईल. मोठ्या तोऱ्यात सगळ्या दुनियेला ओरडून सांगितलं, फक्त माझीच तारा जिंकेल. पिधी पिधी हसतायत मला लोक तुझ्यामुळे. बाहेर कुठे तोंड दाखवायची सोय ठेवली नाहीस. तारा, तुला माझे कष्ट नाही दिसत का ग? हा, माझा त्याग बलिदान तुला काहीच दिसत नाही का? तुझ्यासाठी मोठी मोठी स्वप्न बघितली. तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी दिवस रात्र स्वतःला खपवून घेतलं, जाळून घेतलं. त्याचं हे फळ दिलंस तू मला तारा. हे फळ देतेस? नाही, बरोबर आहे. तुझं काहीच चुकलं नाहीये ग. सगळी माझी चूक आहे. माझीच चूक आहे. तुझ्या जिंकण्यात मला माझं जिंकणं दिसतं. तुझ्या हरण्यात मी पण हरून जाते. तुझ्यात मी फक्त स्वतःला बघते. ही माझी चूक आहे ना. चूक आहे ना माझी. मी सगळं लादलंय ना तुझ्यावर. हे तुला नको आहे तरी तुझ्यावर लादते ना मी हे सगळं. मग मला शिक्षा मिळायला पाहिजे. मी चांगली आई नाहीये ना. मला शिक्षा मिळाली पाहिजे. मला शिक्षा मिळाली पाहिजे. तू थांब यार. काय करतेस तू? मम्मा हरले तारा, मी हरले. नाही मम्मा, तू नाही हरलीस ग. हे बघ, मी तुला कधीच हरू नाही देणार. आय हॅव ऑलवेज सीन यू विनिंग, नो. आय प्रॉमिस मम्मा, मी तुझ्या शब्दाबाहेर नाही जाणार. प्रॉमिस. प्रॉमिस. तारा, माझ्या शब्दाबाहेर न जाण्यातच तुझं भलं आहे बरं का. प्लीज माझं ऐक. ऐकशील ना? मी जोही विचार करीन तुझ्या चांगल्यासाठीच करीन. तारा,
आता तुझ्या आयुष्यात खूप महत्वाचे क्षण येणार आहेत. तुला लग्न करायचं होतं ना? हं? मी तुझ्यासाठी जोडीदार शोधलाय. तुझं लग्न ठरलंय तारा. पिंकू म्हात्रे सोबत. नाही काय आहे, असा माणूस समोर उभा राहिला की आपल्याला कळतो. नाही म्हणजे काय तुमची पर्सनॅलिटी आहे. आहाहा. एकदम कडक. आपल्याला आवडलात मॅडम तुम्ही, खरं सांगतो. अहो मॅडम, एवढं काय वाचताय? 2-4 शब्द इकडे तिकडे. हे बघा, आपण बिझनेसमॅन लोक आहोत. 2-4 शब्द इकडे तिकडे झाले तर जास्त विचार करायचा नाही. त्यासाठी माणसं ठेवलेली आहेत ना आपण, नाही का? लक्ष देऊन वाचायला हवं अशाच गोष्टी आहेत यात. अहो मॅडम, सांगितलं ना तुम्हाला, 2-4 शब्द इकडे तिकडे, त्यात काय एवढं? 2-4 शब्द इकडे तिकडे. प्रत्येक शब्दाला किंमत असते. आणि मुळात मला हे प्रोजेक्टच मान्य नाही. बर, नकार देण्याचं कारण कळेल का? या वेलफेअर प्रोजेक्टमध्ये अनेक गोष्टी, अटी ह्या फक्त आणि फक्त तुमच्या फायद्याच्या आहेत. जी गरीब माणसं ह्या प्रोजेक्टसाठी आपल्या जमिनी देणार आहेत, त्यांना उद्या जाऊन त्यांच्या हाताला काम नाही लागलं तर ते कसे जगणार आहेत? त्याबद्दल ह्याच्यात काहीच तरतूद दिसत नाही. बरं ठीक आहे, तुम्ही त्यांना कामावर ठेवलं, पण तुम्ही कधीही कुठल्याही कारणासाठी त्यांना कामावरून काढून टाकू शकता. हा सरळ सरळ त्या गरिबांवर अन्याय नाहीये. अहो मॅडम, गरिबांचा एवढा पुळका काय आहे तुम्हाला? गरीब आहेत ते, आपण बिझनेसमॅन आहोत. आपण आपल्या फायद्याचं बघूया ना. सॉरी, हे माझ्या तत्वात बसत नाही. किर्लोस्कर ग्रुप कष्टकऱ्यांच्या घामाचा सन्मान करतो, त्यांच्या हक्काबद्दल जागरूक असतो. फक्त पैसे कमवण्यासाठी व्यवसाय करत नाही आम्ही. त्यामुळे जर तुम्ही त्या गरिबांच्या हक्काचा योग्य तो मोबदला देणार असाल तर आपण पुढे बोलू. अरे बापरे मॅडम, तुम्ही डायरेक्ट स्ट्राईकच मारला. काय मॅडम, मला म्हणजे असं माझं म्हणणं आहे. कसं आहे मॅडम, या जगात अशी कुठलीही गोष्ट नाही ज्याची किंमत नाही होऊ शकत. प्रत्येक गोष्टीची किंमत आहे, विकत घेता येते, आहे की नाही? तुमची किंमत काय आहे? जगात प्रत्येक गोष्टीला किंमत असते हे मान्य आहे, पण जगातली प्रत्येक गोष्ट खरेदी करता येत नाही. नीचे धरती, ऊपर अंबर और बीच में विश्वंबर. विश्वंबर. मॅडम, हा विश्वंभर कुठलीही गोष्ट विकत घेऊ शकतो. आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजे, अशी तशी कशी. खूप माज आहे ना तुम्हाला तुमच्या पैशाचा. हो, लहानपणापासून रक्तात आहे मॅडम आपल्या माझ. मी आता तुमच्याशी इतका वेळ बोलतोय तरी तुम्ही हात पडो, नाहीतर आपण सही घेतो आणि हकलतो. खरंच आहे,
आता हा कागद कोरा आहे, पांढरा शुभ्र. तो कधी लाल होईल हे सांगता येत नाही. करा, सही करा. तुम्ही अहिल्यादेवी किर्लोस्करला धमकी देता हे कळतंय ना तुम्हाला? शुद्धीत आहात ना तुम्ही? आत्ता तुम्ही माझ्याशी ज्या शब्दात ज्या माजात बोलताय हे जर माझ्या मुलांना कळलं ना तर हा कागद पांढरा आहे की लाल आहे की अजून कुठल्या रंगाचा आहे हे ओळखता सुद्धा येणार नाही अशी हालत करतील ते. अहिल्यादेवी किर्लोस्कर आणि तिचं कुटुंब कधीही विकलं जात नाही आणि विकलं जाणारही नाही. त्यामुळे प्रयत्न सुद्धा करू नका. एक मिनिट. कंपाऊंड मध्ये काय लावलीये गाडी? काढा लवकर. काय तुझी ही अवस्था या बाईमुळे झाली? म्हणजे इतकी वर्ष तू अशा अवस्थेत पडून राहिलास ते या बाईमुळे? काळजी करू नको, काळजी करू नको. तुझा भाऊ आहे, जिवंत आहे अजून. या बाईचा असा बदला घेईन ना, आयुष्यभर तिला लक्षात राहील. घेऊन जरा ये ना. एकूण माझावरून त्याचीच मुलगी दिसते. तसा बाप तशी मुलगी. बटुक, ए बटुक, बोलास. बटुक, त्या बाईची अख्खी कुंडली मला पाहिजे. आत्ताच्या आत्ता ताबडतोब. चल कामाला लाग, चल लवकर. डॅड, मी आज जाम खुश आहे. मी पण जाम खुश आहे. पण लेडीज फर्स्ट, आधी तू. यु नो व्हॉट, मला माझ्या आयुष्याचा लाईफ पार्टनर मिळालाय. काय सांगते? लाईफ पार्टनर? कॉंग्रॅच्युलेशन, दॅट्स माय गर्ल. पण आतापर्यंत त्याला उचलून का नाही आणलंस तू? नो डॅड, हा माझा 25th बर्थडे गिफ्ट आहे आणि माझी अशी इच्छा आहे की माझं हे बर्थडे गिफ्ट मला फक्त तुम्हीच द्यायचं. अरे आयुष्यात आजपर्यंत तू एखादी गोष्ट मागितलीस आणि तुला नाही मिळाली असं कधी झालंय? तू फक्त बोट ठेवायचं, ती वस्तू तुझी आहे का नाही? आय नो डॅड, दॅट्स वाय यू आर द बेस्ट फादर इन द वर्ल्ड. आय नो, थँक्यू सो मच. बरं, पण आता तुमची गुड न्यूज. माझी गुड न्यूज म्हणजे आपला दादा तुला माहिती आहे कसा आहे. त्याची ही अवस्था करणारा माणूस मला सापडला. अहिल्यादेवी किर्लोस्कर. ही गुड न्यूज आहे. आता एकीकडे तुझ्या लग्नाचा बार उडवून टाकणार आणि दुसरीकडे अहिल्यादेवी किर्लोस्करला बर्बाद करणार. आता खुश? गुड गर्ल. काय गायला? काय झालंय काय? पैसा माणसाला घडवतो आणि संपवतो सुद्धा. माणसाकडे 4 पैसे आले ना की तो हवेत उडायला लागतो. त्याला असं वाटतं जगात अशक्य असं काहीच नाही आपल्यासाठी.
त्यामुळे मग नंतर स्वतःचा हेतू साध्य करण्यासाठी कोणाही समोर 4 पैसे फेकले की त्याला विकत घेता येतं असा गैरसमज होतो. शांत हो जरा. बसतेस का जरा? बर ठीक आहे, मला सांग तरी ना नक्की काय झालंय ते. त्या विश्वंभरला भेटायला गेले होते मी. तिथे गेल्यावर अहो मॅडम, एवढं काय वाचताय? 2-4 शब्द इकडे तिकडे. मला हे प्रोजेक्टच मान्य नाही. प्रत्येक गोष्टीची किंमत आहे, विकत घेता येते. तुमची किंमत काय आहे? आता हा कागद पांढरा शुभ्र, तो कधी लाल होईल हे सांगता येत नाही. आता सांग, चिडू नको तर काय करू? अशी पण माणसं असतात जगात. अशीच माणसं असतात जी कायदे नियम धाब्यावर बसवून आपल्या स्वार्थासाठी एखाद्याचा जीव घ्यायला सुद्धा कमी करणार नाही. त्या विश्वंभरचा माज उतरवायला मला वेळ नाही लागणार. आत्ता प्रीतमला सांगितलं ना तर तो आत्ता त्याच्या भाषेत चांगली समज देऊन येईल. पण आईला ठीक आहे. हे बघ, तू त्याला आपल्या घरातून बाहेर जायला सांगितलंयस, तुझ्या मनातून नाही ना. हे बघ, आपला मुलगा आहे, तो फायटर आहे. या सगळ्यातून तावून सुलाखून बाहेर येईल तो. बघ तू, विश्वास ठेव. हं? डॅड, उद्या जर का मला माझं बर्थडे गिफ्ट मिळालं ना तर आय वुड बी द हॅपीएस्ट डॉटर इन द वर्ल्ड. तुला काय वाटतं, मिळणार नाही? हा? अरे मी मी आहे ना. त्या मुलाची मी कसून चौकशी केलेली आहे व्यवस्थित. तिलोत्तमा मेहेंदळे त्याच्या आईचं नाव आणि रूपम कॉस्मेटिक्सची मालकीण तिचा मुलगा आहे तो. तिला मी काय करणार, उद्या आता तुझा 25वा वाढदिवस आहे. त्या तिलोत्तमा मेहेंदळेला म्हणणार, मॅडम तुम्ही या ना, आमच्या मुलीचा वाढदिवस आहे, तिला आमंत्रण देणार आणि तुमच्या अतिसामान्य मुलाचं लग्न किंवा त्याचा हात आमच्या सुंदर मुलीच्या हातात द्या. ती नाही म्हणूच शकणार नाही, आहे की नाही? पण डॅड, मला एक कळत नाहीये, तुम्ही त्या अहिल्याला काय इन्व्हिटेशन देणार आहात? तीच तर खरी गंमत आहे. मी अहिल्याला म्हणणार सॉरी मॅडम आणि पार्टीला बोलवून घेणार आणि तिथेच, तुला तर माहिती आहे आपल्या, म्हणजे एक नातं सुरू होणार आणि दुसरं खल्लास. नीचे धरती ऊपर अंबर और बीच में किर्लोस्कर. हे काय आहे सगळं?
यायची हिंमतच कशी झाली मला इन्व्हाइट करायची? हॅपी बर्थडे कियारा. काय आहे? पत्र आहे. 25 वर्ष झाली आमच्या आयुष्यात आनंदाचं झाड येऊन. आमच्या मुलीचा कियारा तिचा 25वा वाढदिवस आम्ही तुमच्या सोबत साजरा करू इच्छितो. तुम्ही आलात तर हा आनंद द्विगुणित होईल. वाट पाहतोय तुमची. विश्वंभर ठाकूर. निघा. विश्वंभर ठाकूर म्हणजे? विश्वंभर ठाकूर? हा, मी ओळखतो यांना. यांची शुगर फॅक्टरी आहे आणि इतरही बरेच बिझनेसेस आहेत. मग आपल्याला जायला हवं का? हो, आता एवढं मानाने बोलावणं केलंय म्हटल्यावर जायला हरकत नाही. सारंगला दाखव. तुम्ही ठेवा इथे. मला अचानक अशी भीती का वाटते की घरावर अचानक एखादं संकट येणार आहे. माझं काहीच का धडधडतंय. आदित्य सरांवर आणि देवी आईंवर एखादं नवीन संकट येणार आहे का? या घरातनं जर कोणी जाणार असेल तर तो प्रीतम. जरी प्रीतम माझा मुलगा असला तरी कुठल्याही मुलीवर अन्याय होताना मी बघू शकत नाही. प्रीतम सर, जेवून घ्या. नको पारू, भूक नाही आणि इच्छा पण नाही. प्रीतम सर, हे बघा, समध्या गोष्टी एकीकडं आणि पोट एकीकडं. मला काय बी ऐकायचं नाही. तुम्ही गप गुमान जेवून घ्या. मी काय म्हणतो, प्रीतम बाबा आपल्या घरातलं जेवतील का? बा, अगं मोठी माणसं आहेत ती. काय बोलतोयस तू? गप ना जरा. प्रीतम सर, तुम्ही तुमच्याच घरात आहात असं समजा. आम्ही तुमची माणसं आहोत. आणि हे बघा, समध्या गोष्टी नीट होईपर्यंत तुम्ही इकडेच राहायचं आहे, समजलं? इथनं कुठं बी जायचं नाही. पारू, उगाच माझ्यामुळे तुम्हाला त्रास ना. आता आणि आई जर चिडली तर ती तुम्हालाच ओरडणार. प्रीतम सर नाही चिडणार. त्या नाही काही बोलणार. पण विश्वास ठेवा, देवी आईंना माहित आहे की तुम्ही तुमच्या मामाच्या घरात आहात. वय वय. आणि प्रीतम बाबा, तुम्ही आणि आदित्य बाबा जेव्हा पहिल्यांदा मला तुम्ही मामा म्हणलं ना, तेव्हा आईला मॅडम मला म्हणाले, मारुती, आता हे दोघही तुझे भाचे आहेत. एक त्यो दिवस आणि आज यो दिवस. तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्या पाठीशी. माझं इमान मला सांगतंय ना, मी तुमच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. आणि तुम्ही काळजी करू नका. आईला मॅडमचा तुमच्यावरचा राग आहे ना, लवकर निवळल. मामा, आईने मला शिक्षा केली आहे ना, त्याचं मला काही नाही वाटत.
हे जर मोनिका जे सांगते ते खरं असेल तर मी दोषी आहेच. या सगळ्यात मी प्रियाला हर्ट केलं. मी तिला कसं फेस करू? प्रीतम सर, प्रिया मॅडम बी समजून घेतील नक्की. तुम्ही नका काळजी करू. पारू मी जरा देवळात जाऊन येऊ का? वा, आता देवळात? काय आहे, ह्या मायलेकरांचं नातं पहिल्यासारखं व्हावं म्हणून देवाला प्रार्थना करून येतो. तुम्ही जेवून घ्या, मी आलोच. हं? प्लीज एकदा प्रियाची आणि माझी भेट घडवून दे ना. प्लीज काहीतरी कर ना पारू, प्लीज. आता विचार येतोय ना प्रियाचा? एवढी मोठी चूक करताना प्रियाचा विचार नाही आला? काय करून ठेवलंयस यार? आदित्य सर, मला अजून सुद्धा वाटत नाही की की प्रीतम सर असं काहीतरी करू शकतील. मलाही नाहीच वाटत आहे. अच्छा प्रीतम आहे ना, हेल्दी फ्लर्टिंग करू शकतो, पण एखाद्या मुलीचं आयुष्य असं बर्बाद नाही करू शकत. माझा विश्वास आहे त्याच्यावर. तुझा विश्वास आहे आणि मी त्याचा आदर पण करतो, पण प्रिया आणि आई या दोन महत्वाच्या व्यक्तींचा अजूनही विश्वास नाही आहे रे माझ्यावर. नको काळजी करू, आम्ही आहोत ना. बघू, त्यांना समजवण्याचा प्रयत्न करूया. थँक्यू सो मच. हे खाऊन घे, आलोच. मी आलेच, जेवून घ्या. आदित्य सर, काय झालं पारू? तुम्ही नका काळजी करू, होईल समजा ठीक. पारू, मला प्रॉमिस कर, तू त्याची काळजी घेशील. त्याला त्रास झाला की मला पण त्रास होतो यार. प्लीज. तुमचा जीव तो माझा जीव, मी जपेन. थँक्यू. गुड नाईट. मी सोहम सोबतच लग्न करणार. त्याच्याशिवाय मी कोणा दुसऱ्याचा विचार करूच नाही शकत. आणि ही गोष्ट मला त्याला लवकरात लवकर कळवायलाच हवी. पण कसं? मम्माने माझा फोन सुद्धा काढून घेतलाय. कसं कळवू मी त्याला? काय करू? तारा, कोणाला फोन लावायचा आहे तुला? हां, कुणाला फोन लावायचा आहे? दे फोन माझ्याकडे, दे इकडे. नंबर दे मला त्यांचा, मी फोन लावून देते तुला. आण. एवढी डेस्परेट आहे तू फोन लावायला? नाही, दे तारा, दे. मी फोन लावून देते आणि एकदाच सांगून टाकते त्यांना की आता ताराचं लग्न ठरलंय आणि तारा आता परक्याच्या घरी जाणार आहे. तेव्हा माझ्या ताराला फोन करायचा नाही.
हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर कियारा, हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू सो मच डॅडी. झाली झो? येस. 3 वाजवलेस ना रात्री पार्टी करत. चला आता उठा, तयारी करा, पाहुणे येणार आहेत. उठ 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 चल. कियारा मॅडम, हे बघा बुके आले तुमच्यासाठी. बुके हे घ्या. हा सिंगानिया ग्रुप ऑफ फॅमिलीने पाठवलाय. अजून कोणाकडूनच काही गिफ्ट नाही आलंय का? का कोणाकडनं येणार होतं? डॅडी मेंढळ्यांकडून काहीच नाही आलंय. मला आता भीती वाटते. ती येतील ना, सोम माझं होईल ना? अरे ते येतील, सगळे येतील. यू डोंट वरी. ओके, तुझा डॅडी आहे ना इथे. हा, तो बघ काय करामत करतो ते. ओके, चल 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 रे. वहिनी जरा जास्त शांत आहेत नाही? पण मला आवडणार नाही अशा शांत बसलेल्या. जरा भडकवतेच. बापरे, प्रीतम होता तेव्हा घर कसं असं गजबजलेलं असायचं. पण आता असं शांत शांतच झालं सगळं. की आठवण येते ना त्याची. हो ना वहिनी? बापरे, पण आपण तरी काय करणार? झाली आहे ना आता चूक. दामिनी, तुझं स्वागत झालं असेल तर गप्प बस जरा. ए काय? मोनिका काय झालं? अहिल्या मॅडम, पोटात कसं तरीच होतंय. खूप खूप त्रास होतोय मला. जाऊन तुझ्या खोलीत आराम कर. मी डॉक्टरांना बोलवते. बापरे, मला ना प्रियाबद्दल खूप वाईट वाटतंय. काय झालं? पटत नाहीये का तुम्हाला? त्याचं काय आहे, मी ना जरा डोक्याने मंद आहे, पण मनाने खूप चांगली आहे. हो, आता बघा मी छान जाते आणि प्रियाची मस्त समजूत काढते है ना. वहिनी, मी आलेच. That's my darling daughter. काय दिसतेस तू सुंदर. हॅलो माझी सोनी. कशी वाटली तयारी? अमेझिंग आहे डॅड हे सगळं. लव्ह यू सो मच. आता आपलं गेट. ए वेटर इकडे. येस मॅडम. तुझा बो कुठे?
की तू असे कपडे घालून फिरणार आहेस का? माझा बर्थडे स्पॉइल नाही करायचा. मॅडम ते मॅनेजमेंटने कपडे दिले नाही. कियारा प्रिया, फारच वाईट झालं नाही सगळं. आपल्या दुश्मनावर पण ही वेळ येऊ नये बाई. फार वाईट वाटतंय तुझं. पण तुला खरं सांगू का, हे सगळे पुरुष आहेत ना, सगळे मेले एकसारखे असतात. यांना ना आपण घरातल्या बायका अशा शोभेची बाहुली वाटतो. आता पण बघ ना, तुझ्यासारखी इतकी सुंदर बायको आहे घरात, तर प्रीतमला काय गरज आहे त्या मुलीच्या मागे जायची? दामिनी काकू तसं नाहीये. प्रीतमची आणि तिची मैत्री मी त्यांच्या आयुष्यात येण्याआधीपासूनची. बाप रे, म्हणजे केवढी मोठी फसवणूक आहे तुझी. जर ती मुलगी आधीपासूनच त्याच्या आयुष्यात होती, तर मग तुझ्यासोबत प्रेमाचं नाटक का केलं? दामिनी काकू, ते नाटक नव्हतं. प्रीतमचं खरंच प्रेम होतं माझ्यावर. डोंट टेल मी अबाउट युअर मॅनेजमेंट अँड ऑल. माझा फ्युचर हजबंड येणार आहे, एवढे इम्पॉर्टंट गेस्ट आलेत आणि तू असं फिरणार आहेस त्यांच्या समोर? चल निघ, गेट लॉस्ट. तुझा चिल कूल कूल कूल, शांत हो. आता आपल्याकडे गेस्ट येणार आहेत. मेहंदळे मॅडम, त्या अत्यंत संस्कारी बाई आहे. त्यांना एक सुंदर आणि संस्कारी मुलगी हवी आहे. तेव्हा तू कशी वागणार? संस्कारी. आणि हो, आणखी एक गोष्ट, त्यांना काळा रंग आवडत नाही, म्हणून हे अशा रंगाचं डेकोरेशन केलंय. आवडलं? डॅडी, डोंट वरी. आफ्टर ऑल मी तुमची मुलगी आहे. रंग कसे आणि केव्हा बदलायचे हे मला खूप व्यवस्थित माहिती आहे. तुम्ही बघतच राहा आज तुमची मुलगी काय काय करते ते. येस, ये मी भेटवतो तुला. किती भोळी आहेस ग प्रिया तू. अगं, हे जसं तुला वाटतंय ना, तसं प्रत्येकाला काही ना काही वाटत असतं. माझंच बघ ना, मला मी किती हुशार आणि स्मार्ट वाटते, पण सत्य काहीतरी वेगळंच असतं. मला असंही वाटतं की काय सांगावं, प्रीतमनी अजून कुणाकुणाला काय काय वचनं दिली असती. अगं, तूच विचार कर ना प्रिया. जर त्यांनी त्या मोनिकाला वचनच दिलं नसतं, तर त्याचं बाळ त्या मोनिकाच्या पोटात कसं वाढत असतं? हे बघ, मला ना काळजी वाटतेय तुझी, आणि त्यासोबत तुझं वाईट सुद्धा वाटतंय. वहिनी किती बाजू घेत आहेत तिची. म्हणजे बघ, आज जरा काय त्रास झाला तिला, वहिनी किती पॅनिक झाल्या. होणं अगदी स्वाभाविक आहे, कारण त्यांच्या वंशाचा दिवा तिच्या पोटात वाढतो ना. म्हणजे आज काळजी वाटली, उद्या प्रेम वाटेल आणि परवा तिला स्वीकारतील सुद्धा. तेरवा या घरची सून म्हणून मिरवेल तुझ्या समोर. दामिनी काकू, मला काय म्हणायचं कळतंय ना का तुला? मी तुला एक सल्ला देऊ का? मैत्रीतून आलेला आहे हा. तू तुझी बॅग आत्ताच्या आत्ता भर आणि गावी निघून जा. असं बघू नको, उद्या वहिनी तुला हेच सांगणार आहे, प्रिया तुझी बॅग भर आणि जा आता इथून, तुझं काहीच काम नाही उरलं. तू इमॅजिन कर ना, मोनिका, प्रीतम आणि त्यांचं बाळ, अशी कम्प्लीट फ्रेम आहे ना, आणि फॅमिली पण. त्यांचं सगळं नीटच होईल ग, पण तुझं काय? तू तुझा विचार कर. आणि तुला कधी काही अडचण वाटली, काही मदत लागली, तर मला कधीही फोन कर, मी आहे इथेच. पण आता स्वतःचा विचार कर. काळजी घे हा. येते मी. थांबा सर, थांबा.
हे बघा, विश्वंभर सरांची ऑर्डर आहे, तुम्हाला इथे गेटवरच थांबावं लागेल. का बरं? नाही म्हणजे आम्ही इथे असं गेटवर का थांबायचं? मी त्यांनाच बोलून घेऊन येतो. कमाल नाही. सर सर हा काय? मेंदळे फॅमिली आली. हो ओके मॅडम, तुम्ही बोला, मी आलो जरा त्यांना भेटू. हा हा. सॉरी नमस्कार नमस्कार नमस्कार. आय एम सो सॉरी. खरं म्हणजे मीच त्याला उभं केलं होतं इथे. मला जातीने तुमचं स्वागत करायचं होतं, कारण आमच्यासाठी मेंदळे परिवार फारच महत्वाचा आहे. देख, मेंदळे परिवाराचं ठाकूर परिवाराकडनं स्वागत. थँक्यू सर. अडकला शिकार माझ्या जाळ्यात.